ठीक आहे. हो का? हो का? आता इथं आपल्याला काय करायचं आहे की आपण एक्स वाय प्लेन ड्रॉ करून घेतले. आता अजून कळा की ही जी प्लेट आहे ही एच पी पासून एक ठराविक अंतर म्हणजे 10 mm किंवा 15 mm वरती आहे. एच पीच्या वर 10 mm किंवा 15 mm वरती. आपण काय करणार इथं पहिल्यांदा ऑफसेट टाकून घेणार. हे फर्स्ट अँगल आहे. फर्स्ट अँगल मध्ये म्हणजे एच पी कुठं आहे तुमचा? फर्स्ट अँगल आहे त्यामुळे एच पी कुठं आहे? इथे खाली इथे एच पी आहे ना. एच पी झाला. म्हणजे पी पी तो सारखे आता आपण एक 10 mm ऑब्जेक्ट जो आहे तो एच पी पासून 10 mm वरती आहे असं कन्सिडर करून, म्हणजे ह्या एच पी वरतीच करेक्ट नाही आहे, 10 mm वरती आहे. म्हणून काय करणार इथं 10 mm वर ऑफसेट टाकणार. ऑफसेटची कमांड येते ना वापर. लाईन सिलेक्ट करायची, ओ डबल एफ एंटर. ऑफसेट डिस्टन्स स्पेसिफाय करा म्हणते, मग ऑफसेट डिस्टन्स टाकलं 10 mm एंटर. मग वर त्या लाईनच्या वर किंवा खाली कुठं ऑफसेट पाहिजे आहे ते तिकडे कर्सर सिलेक्ट कर्सर नेलं. आता सुद्धा तुम्ही तुमचं डिस्टन्स जे ते चेंज करू शकता, म्हणजे 15 टाकू शकता, 13 टाकू शकता. एंटर दाबले तो ऑप्शन पडतो. इथं आपल्याला काय करायचं, ऑब्जेक्ट रिअल ऑब्जेक्ट वापरून घ्यायचा, म्हणजे हा रिअल इमेज आहे ऑब्जेक्टची तो वापरून घ्यायचा पहिल्यांदा. डायमेन्शन काय आता आहे ना, आपण प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स काढायला आहे, प्रोजेक्शन्स घ्यायला हवं. तर मग तुमचं प्रोजेक्शन लाईन आणि मेन ऑब्जेक्टची लाईन ही वेगवेगळी बायफर्केट होण्यासाठी लेअरची कमांड्स यूज करून लेयर्स तयार करा. ही झिरो लेअर जी आहे ती तुमच्या मेन ऑब्जेक्टसाठी वापरा. आणि प्रोजेक्शनसाठी इथं एक नवीन लेअर क्रिएट करा. लेअर प्रॉपर्टीज मध्ये जाऊन न्यू लेअरचं ऑप्शन आहे, न्यू लेअर मध्ये जाऊन नवीन लेअर तयार करा आणि त्याला नाव द्या प्रोजेक्शन. बरोबर आले का? बरोबर असेल तर फास्ट घेतो, मग काय विषय. बरोबर आलंय का? बरोबर असलं तर फास्ट घेतो.
रिअल ऑब्जेक्ट आता हे जे आहे ते सगळं लेअर कमांडमध्ये टाका. म्हणजे बेसलाईन एक रेफरन्ससाठी आपण घेतलेले आहे आणि खरे तुमचे जे बायफिकेशन्स आहेत ते हे एक्स वाय लाईन्स आहेत. इथे एक रिअल ऑब्जेक्ट रिअल साईजचा ऑब्जेक्ट बघा म्हणजे 35-30चा 0 लेअरमध्ये क्रिएट करायचा. इकडे 30 mm इन लेंथ पाहिजे. इकडे जर 30 mm लेंथ घेतली इंटरनल अँगल 60 आहे. हा एक्सटर्नल अँगल किती पाहिजे बाहेरचा हा इथं इथं अँगल टाकायला पाहिजे. हा टोटल 90 डिग्री अँगल आहे. आपल्याला इथं हा जो अँगल आहे इथून इकडं तो 60 पाहिजे. मग वरती जो आहे तो 30 डिग्री अँगल टाकायचा आहे आपल्याला. मग तो अँगल जो आहे आता इथं ही साईड मला ह्या साईडची लांबी माहिती आहे मला किती आहे ती 30 mm आहे लांब आहे लेंथ. आणि मी टॅप दाबलं की ती लेंथ लॉक होते आणि अँगल कडे जात आहे. आणि अँगल मी मला टाकायचा असेल तो 30 डिग्री पाहिजे. एंटर म्हणजे ही सेकंड साईड क्रिएट झाली. त्यानंतर थर्ड साईड मी डायरेक्टली जोडलेली ही माझा इक्वल ट्रायंगल जो आहे म्हणजे इक्वल साईडचा ट्रायंगल जो आहे तो तयार होतो. त्याच्यामध्ये मेजर करून बघू शकतात. अँगल जो आहे तो मेजर करायसाठी इथं अनोटेशन मध्ये मेजरमेंटसाठी ऑप्शन्स आहेत लिनियर अँगुलर डायमेन्शन्स मेजर करायचे म्हणून 60 डिग्री अनोटेशन मध्ये जायचं अँगुलर मध्ये जायचं आणि अँगल मेजर करायचं. त्यानंतर आता स्ट्रेचची कमांड यूज करून मी तो लांबडा करतोय. एंटर ह्या रिअल इमेजचे प्रोजेक्शन इकडे घ्या. प्रोजेक्शन लाईनचे लेअर जे आहे ते त्याला यूज करून प्रोजेक्शन इकडे ड्रॉ करून घ्यायचे सगळे. ऍक्च्युअली त्याचा साईड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू ड्रॉ करणार आहे. ही प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय 1 ऑफ इट साइड AB इज इन वर्टिकल प्लेन म्हणून ही जी AB ची लाईन आहे एक लाईन आहे ती इथं ड्रॉ करून घ्या. कारण तुमचा फ्रंट व्ह्यू मध्ये म्हणजे आता इथं VP होती तुम्हाला फ्रंट व्ह्यू दिसणार. तर फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला माहित असलेली किंवा डायमेन्शन माहित असलेली लाईन कुठे ही VP. कारण ह्या VP ची लेंथ ह्या रिअल ऑब्जेक्टच्या लेंथ एवढीच येणार आहे. ठीक आहे. ही लेंथ रिड्यूस होणार कारण तुम्ही असं लावलंय रिअल ऑब्जेक्ट आणि त्याला अँगल दिल्यानंतर ही लेंथ काही चेंज होणार नाही. ही लेंथ आणि ही लेंथ चेंज होणार आहे. त्यानंतर ह्या लाईनचे पोझिशन्स खाली घ्या. कारण तुमचं आता टॉप व्ह्यू मध्ये बघताना म्हणजे उदाहरणार्थ हे अशा पद्धतीने ऑब्जेक्ट प्लेस केलाय. टॉप व्ह्यू मध्ये बघताना तुम्हाला खाली काय दिसणार एक त्याची फक्त सिंगल लाईन दिसणार. आपण काय शिकलोय
की ज्या प्लेनला ऑब्जेक्ट परपेंडिक्युलर असतो त्या प्लेनवरती त्याचा व्ह्यू फक्त एक लाईन व्ह्यू म्हणून येतो. खाली घ्या. आणि इथून 60 डिग्री अँगल होतो म्हणजे ह्या व्हर्टिकल प्लेन सोबत 60 डिग्री अँगल होती एक लाईन मारा. ती लाईन काय रिप्रेझेंट करणार आहे? याचा टॉप व्ह्यू, या ऑब्जेक्टचा टॉप व्ह्यू रिप्रेझेंट करणार आहे. पण ती लाईन सुद्धा कशी असणार आहे? डिजिटल लेन्थची असणार आहे. सुद्धा प्रोजेक्शन घ्या खाली. ही लेंथ तुमची 30 आहे. ही लेंथ 30 आहे तुमची. ही लेंथ 30 बरोबर. ही लेंथ 30 असताना ही लेंथ काय 30 येणार आहे का? ही लेंथ 30 येणार आहे? नाही येणार. ही कमी येणार. आणि वरनं दिसताना तुम्हाला ही लेंथ दिसणार शॉर्ट टर्म बरोबर. म्हणून तुम्ही काय करणार? त्याची लाईन मारणार आहे टॉप व्ह्यू मध्ये. त्याची लेंथ एवढी ठेवणार 25 एवढी. 25.98. टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला वरनं दिसताना ही लेंथ दिसणार. त्याची लाईन मारणार आहे तुम्ही टॉप व्ह्यू जनरेट करण्यासाठी. त्याची लेंथ ठेवणार तुम्ही 26 mm. 25.98 मी राउंड ऑफ करून 26 घेतो. अँगल जो आहे तो अँगल किती ठेवणार? 60 का? 60 डिग्री काय ठेवणार? कारण क्वेश्चन मध्ये त्यांनी दिले की सरफेस इन्क्लाइंड ऍट 60 डिग्री टू द VP. म्हणून हा VP पासूनचा अँगल जो आहे तो 60 डिग्री होणार. टॉप व्ह्यू म्हणजे जेव्हा फ्रंट व्ह्यूला वेळ ऑब्जेक्ट असेल म्हणजे त्याला इन्क्लिनेशन वगैरे काय नसेल तेव्हाचा व्ह्यू आणि जेव्हा इन्क्लिनेशन असेल तेव्हाचा व्ह्यू त्यामध्ये ॲनिसेन्स मध्ये काय फरक दिसतोय? काय दिसतोय फरक? ही जी लेंथ आहे ती लेंथ काय झाली? रिड्यूस होते. आणि टॉप व्ह्यू मध्ये जर तुम्ही बघितलात तर टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला काय दिसतं? फक्त एक सिंगल लाईन दिसते. लाईन व्ह्यू दिसतोय बरोबर. तो लाईन व्ह्यू आपण इथे काढला आणि इथे आता ती किती लेंथ रिड्यूस झाली किंवा त्याचा ऑब्जेक्ट कसा दिसणार आहे त्याचे एजेस मिळवण्यासाठी आपण पुन्हा इथे काय करणार? वरती प्रोजेक्शन घेणार. हे जे कॉर्नर्स आहेत म्हणजे हे जे पॉइंट्स मिळाले आहेत आपल्याला हे पॉइंट्स पुन्हा जोडणार. म्हणजे फ्रंट व्ह्यू बघताना तुम्हाला हा ऑब्जेक्ट दिसणार आहे. बघताना हा ऑब्जेक्ट दिसणार आणि टॉप व्ह्यू बघताना तुम्हाला जर साइड व्ह्यू जनरेट करायचं असेल साइड व्ह्यू जर जनरेट करायचं असेल तर वाय लाईन एक घ्या इथं वाय लाईन आणि इथून एक